बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 20 ते 22 दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली होती। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे। शेतात खरीप पूर्व मशागतीला वेग आलाय। पिकाला मातीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। त्यानंतर थोडीफार आशा असलेला उन्हाळी हंगाम सुद्धा गारपिटीमुळे भुईसपाट केला। उन्हाळी हंगामातील कांदा, गहू, हरभरा यासह विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या झालेल्या नुकसानीची शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यातच आता खरीपाच्या पेरणीसाठी पैसे नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मात्र आज नाही तर उद्या धरती माय भरभरून देईलच या आशेवर शेतकरी तग धरून उभा आहे। अशा विकट परिस्थितीत जगाचा पोशिंदा सर्व विसरून कडाक्याच्या उन्हातही जोमानं शेतीच्या कामाला लागलाय। या पाण्यामुळे फार शेतकऱ्यांना त्रास होऊ राहिला, जेणेकरून शेतीचं मशागतच नाही होऊ राहिली। सकाळीच 9-10 वाजता पाणी येतो, लेबर येत नाही, मग ते अजून दसकटावर तशीच आहे। मशागत म्हणजे टोटल पूर्णच बाकी आहे, कारण लवकर पाणी आल्यामुळं शेतकऱ्यांचं जे मशागत असते तीच झाली नाही। त्याच्यामुळे जे पीक उत्पन्न आहे ते होणार नाही तेवढं जेवढं पाहिजे तेवढं। खरीप हंगामात काय झालं, शेतकऱ्यांना भाव नाही भेटला, ॲव्हरेज नाही आलं। जिथं हरभऱ्याचं 7-8, 9-10 क्विंटलचं ॲव्हरेज यायचं तिथं 1.5 क्विंटल, 2 क्विंटल, 4 क्विंटल इतकं कमी उत्पन्न झाल्यामुळं आणि भावात नसल्यामुळं त्यांचं ते कोलमडलेलंच आहे बजेट। आता तरी निसर्ग काय करतो त्याच्या भरोश्यावर शेतीचं म्हणजे शेतकऱ्याचं जीवनच निसर्गाच्या भरोश्यावर असल्यामुळं पैसे का पहिलेच तर कर्ज भरलं नाही बँकेचं, आता बँक कुठून देणार आहे? मग कुठं मित्रमंडळी, प्रायव्हेट सावकार जसं जमन तसं जे खत आपल्याला चांगलं टाकायचं त्याच्याऐवजी मग कमी दर्जाचं खत टाकून मग कसं तरी निघून घेणं ते।